छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन कुर्ला पश्चिम येथील विशाल पवार, मिलिंद मामुणकर आणि त्यांच्या सहकार्यांनी युवा पिढीची संघटनात्मक बांधणी करण्याच्या उद्देशाने शूर मावळा प्रतिष्ठानची स्थापना केली आहे। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा भव्य स्थापना सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ इतिहास संशोधक आप्पा परब तसेच बांदल घराण्याचे 14वे वंशज अनिकेत बांदल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली। शिवशंभूचे आचार, विचार व पराक्रम युवा पिढीपर्यंत पोहोचवणं तसेच समाजात राष्ट्रप्रेम, इतिहास, स्वाभिमान, सामाजिक जाणीव निर्माण करणं हा प्रतिष्ठान स्थापनेमागील मुख्य उद्देश असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितलं। या सोहळ्यास कुर्ला परिसरातील विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध मंडळे, संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी शूर मावळा प्रतिष्ठानच्या कार्यास शुभेच्छा देत युवकांनी शिवरायांच्या विचारांवर चालत समाजहितासाठी कार्य करावं असं आवाहन केलं आहे। कार्यक्रम निरूपशासन कार्यक्रम असं राबवण्यापुढे छत्रपती शिवराय त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे संघर्ष केला, कशाप्रकारे केला आणि काय केलं, त्या गोष्टी आपण समाजापुढे आणि येणारे मावळे कसे घडले, छत्रपती शिवरायांचा जे तुम्ही स्वप्न पाहिलं त्याच प्रकारे मावळ्यांनी ते स्वप्न आपल्या अंतःकरणामध्ये जीवनात पाहिलं तसं आपण स्वराज्य घडवण्यासाठी ते स्वप्न मावळ्यांचं करून आम्ही पुढे चालणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि इतिहासात जे सत्य ते आम्ही इतिहास संकलन जे आप्पा परब आले त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो व सन्माननीय भिडेंचा आशीर्वाद देखील आम्ही घेतोय। येणाऱ्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चांगल्या ताकदीने आणि येणाऱ्या काळात शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे, त्यांचे विचार पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत राहू। महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था आहेत या संदर्भात काम करतात, ते विशेष काय करणार आहे? विशेष म्हणलं तर महाराजांच्या आपण मूवी बघतो किंवा अभ्यास करतो पुस्तकात, पण येणाऱ्या काळात आम्ही या सगळं शिवभक्तांना किल्ल्यावर घेऊन तिथं सत्य ज्या इतिहास आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार। आमचा संकल्प एवढाच आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार जे आहेत सर्वांकडे मांडायचे आणि त्यांच्या विचारावर आम्हाला चालायचं। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।